प्रचंड उकाड्यामध्ये त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे। राज्यात आज शुक्रवारी व उद्या शनिवारी पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस येण्याची किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा, हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यांमध्ये मोसमी पावसाचे आगमन झाले आहे। पुढील 3 दिवसात मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पाऊस धडकणार असून शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कोकणात 1 दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे। 6 जून पासूनच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। तळ कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। साधारणतः 7 जून ही पावसाची तारीख असेल, मात्र 1 दिवस आधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होता। पंढरपुरात सध्या 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अनेक घरांमध्ये पाणी देखील साचल्याचे पाहायला मिळत आहे। पुढील 5 दिवसात महाराष्ट्र आणि किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। उत्तर पश्चिम भारतात पुढील 2 दिवसात काही ठिकाणी पाऊस आणि गडगडाटीचे वातावरण पाहायला मिळणार आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।